नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तो खास करून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, दिव्यांग पेन्शन घेणारे बांधव, विधवा महिला, श्रावणबाळ योजनेतील पालक, ज्येष्ठ नागरिक आणि आजारामुळे कमाई करू न शकणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांसाठी आहे। मित्रांनो, तुमचं रोजचं घर खर्चाचं नियोजन, औषधांचे पैसे, मुलांची फी, किराणा, लाईट बिल, पाणी बिल हे सगळे याच मासिक पेन्शनवर अवलंबून असतं। म्हणूनच आज मी जो मुद्दा मांडणार आहे तो फक्त बातमी नाही तर तुमच्या रोजच्या जीवनाशी जोडलेला विषय आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या हप्त्याबाबतची खरी स्थिती आणि तुमचा हक्क काय आहे हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। मित्रांनो, आधी आपण या योजनेचा मूळ मुद्दा समजून घेऊया। या योजनेत सरकार काय सांगतं? सामान्य निराधार लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये आणि दिव्यांग बांधवांना दरमहा 2,500 रुपये हे पैसे डीबीटी म्हणजे थेट तुमच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला जमा व्हायला हवेत। म्हणजे काय? जसं पगार ठरलेल्या तारखेला येतो तसेच हे पैसे महिन्याला एकदा तुमच्या खात्यात यायला पाहिजेत। पण मित्रांनो, इथंच मोठा प्रश्न निर्माण होतो, खरंच हे पैसे दर महिन्याला वेळेवर येतात का? काही महिन्यांना पैसे येतात, काही महिन्यांना पूर्णपणे थांबतात, तर काही महिन्यांना अर्ध्या लोकांनाच मिळतात। मग प्रश्न असा आहे की ही योजना फक्त कागदावर मासिक आहे का, की प्रत्यक्षात खात्यातही मासिक चालू आहे? याच प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे। मित्रांनो, आता आपण वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांकडे पाहूया। जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने प्रत्येक लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण नवीन वर्षाची सुरुवात घर खर्च, औषधं, इतर गरजा याच काळात जास्त असतात। पण वास्तव काय झालं? या 3 महिन्यांमध्ये 40 ते 50% लाभार्थ्यांच्या खात्यात पैसेच आले नाहीत। म्हणजे काय? 10 लोकांपैकी 4 ते 5 लोकांना एकही रुपया मिळाला नाही। कोणाला जानेवारीचा हप्ता नाही, कोणाला फेब्रुवारीचा नाही, तर कोणाला मार्चचा नाही। म्हणजेच मित्रांनो, वर्षाची सुरुवातच अनेक लाभार्थ्यांच्या पैशाशिवाय झाली आणि जेव्हा पहिल्याच 3 महिन्यात अशी अवस्था होते तेव्हा संपूर्ण वर्षाचं नियोजन बदलून जातो। यालाच मी म्हणते पहिल्या 3 महिन्याचा मोठा गोंधळ। मित्रांनो, आता आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्याकडे पाहूया। एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात काही प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आले, कुठे वेळेवर, कुठे उशिरा, कुठे 1 महिना सोडून 1 महिना, पण किमान काहीतरी रक्कम जमा झाली। पण खरी अडचण सुरू झाली ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये। या 3 महिन्यात परत एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली। 50 ते 60% लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत। म्हणजे काय? 10 लोकांपैकी 5 ते 6 लोक 3 महिने वाट पाहत बसले, पण खात्यात एकही रुपया जमा झाला नाही। आणि मित्रांनो, हे महिने साधे नाहीत। दिवाळीचा खर्च, हिवाळ्यातील औषधं, मुलांच्या परीक्षा, घर खर्च वाढलेला असतो। अशा काळात पेन्शनच जर आली नाही तर सामान्य कुटुंबाने कसं तग धरायचं? यालाच मी म्हणते शेवटच्या 3 महिन्यांचा मोठा गोंधळ। मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो। थोडक्यात हिशोब करूया। वर्षाच्या सुरुवातीचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांचे पैसे अनेकांना मिळाले नाहीत। वर्षाच्या शेवटचे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांचे पैसेही अनेकांना मिळाले नाहीत। म्हणजे काय झालं? 3 महिने सुरुवातीला नाही, 3 महिने शेवटी नाही, तर वर्षातले फक्त 6 महिनेच पैसे मिळाले, असं चित्र समोर येतं। आता मी तुम्हाला विचारते, जर योजना मासिक असेल तर वर्षात 12 हप्ते यायला हवेत की नाही? मग उरलेले 6 महिन्यांचे पैसे कुठे गेले? हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? नाही मित्रांनो, हा प्रश्न विचारणं आपला हक्क आहे, कारण हा पैसा कोणाचा दान नाही, तर सरकारने जाहीर केलेलं नियमित मासिक अनुदान आहे। मित्रांनो, आता आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। सगळ्यांना माहिती आहे की सरकार वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण वर्षाचा खर्चाचा अंदाज लावून बजेट मंजूर करतं। म्हणजे काय? समजा एखाद्या लाभार्थ्याला दरमहा 1,500 रुपये मिळाले असतील तर सरकार आधीच 12 महिन्यांचे पैसे बजेटमध्ये धरून ठेवतो। तसंच दिव्यांग लाभार्थ्यांसाठीही दरमहा 2,500 रुपये पूर्ण वर्षासाठी मंजूर केले जातात। आता प्रश्न असा आहे की जर लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण असेल, बँक खाते चालू असेल, डीबीटी सुरू असेल, तर मग उरलेले पैसे खात्यात टाकायला अडचण काय आहे? म्हणजे पैसा मंजूर आहे, नाव मंजूर आहे, खाते चालू आहे, तरी सुद्धा पैसे खात्यात येत नाहीत, हे समजण्यापलीकडचं आहे। याचमुळे लोक विचारतात, बजेट मंजूर असताना पैसे का मिळत नाहीत? मित्रांनो, आता आपण शासन निर्णयाचा मुद्दा समजून घेऊया। अलीकडच्या काळात पाहिलं तर सामाजिक न्याय विभागाच्या इतर अनेक योजनांवर सलग 7 ते 8 शासन निर्णय निघालेले आहेत। म्हणजे जिथं गरज वाटते तिथे सरकार निर्णय घेऊ शकतं, हे स्पष्ट दिसतं। पण इथं प्रश्न असा आहे की संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक या लोकांसाठी शासन निर्णय काढणं सरकारला गरजेचं वाटत नाही का? कारण शासन निर्णय निघाला की पुढची प्रक्रिया सुरू होते, निधी मिळतो,
वाटपाचा मार्ग मोकळा होतो. पण जेव्हा निर्णयच निघत नाही तेव्हा लाभार्थ्यांचं सगळं अडकून राहतं. आणि मित्रांनो, हे लोक कुठल्या लक्झरीसाठी हा पैसा मागत नाहीत, हा त्यांचा जगण्यासाठीचा आधार आहे. म्हणूनच मी स्पष्टपणे म्हणते, हा प्रकार म्हणजे सरळ सरळ अन्याय आहे. मित्रांनो, आता एक मुद्दा सतत सांगितला जातो, 21 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे म्हणून पैसे दिले जात नाहीत. पण इथे एक गोष्ट आपण नीट समजून घ्यायला हवी. संजय गांधी निराधार योजना किंवा दिव्यांग पेन्शन ही योजना आज सुरू केलेली नाही, निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली नाही. ही योजना अनेक वर्षापासून चालू असलेली नियमित मासिक योजना आहे. म्हणजे काय, जसं पेन्शन, पगार किंवा आधीपासून चालू असलेले अनुदान थांबत नाही, तसंच हे मासिक अनुदान आचारसंहितेमुळे थांबवता येत नाही. म्हणून मित्रांनो, आचारसंहितेचं कारण देणं इथे लागूच होत नाही. आणि त्यामुळेच मी ठामपणे म्हणते, हा कारण सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे. मित्रांनो, आता मुद्दा अगदी सोप्या शब्दात सांगते. जर एखादा हप्ता उशिरा झाला तर लोक थोडा वेळ थांबू शकतात. पण इथे काय झालं, नोव्हेंबरचे पैसे थांबले, डिसेंबरचे पैसेही आले नाहीत. आता डिसेंबरचा अर्धा महिना संपून गेला आहे, तरीही अजून शासन निर्णय नाही, वाटपाची तारीख नाही. म्हणजे लोकांना काय केलं जाते, फक्त येतील येतील या आशेवर ठेवलं जाते. म्हणूनच माझी मागणी स्पष्ट आहे. जर इतका उशीर झालाच आहे तर सरकारनं नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र द्यायला हवेत. कारण घर खर्च, औषधं, फी हे 2 महिन्यांसाठी थांबत नाहीत. मित्रांनो, आता मी तुम्हाला फक्त आकडे किंवा नियम सांगत नाहीये, तर खरंच वास्तव सांगते. माझ्याकडे रोज अनेक लाभार्थ्यांचे मेसेज येतात. कोणी म्हणतं औषधांचे पैसे संपलेत, आता पुढे काय करायचं. कोणी म्हणतं मुलाची शाळेची फी भरायची आहे, परीक्षा जवळ आली आहे. तर कोणी असंही सांगतं, आमचं पूर्ण घर या पेन्शनवर चालतं, 1 महिना जरी पैसे आले नाहीत तर सगळं गणित कोलमडतं. मित्रांनो, ही फक्त तक्रार नाही, ही कोणाची कल्पना नाही, ही आज अनेक निराधार कुटुंबाची प्रत्यक्ष परिस्थिती आहे. आणि म्हणूनच या पैशांना उशीर होणं हा फक्त प्रशासनाचा प्रश्न नाही, तर लोकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, एक गोष्ट मी अगदी स्पष्टपणे सांगते, सरकार जेव्हा मोठमोठ्या योजनांची घोषणा करतं तेव्हा त्याचं स्वागत आहे, त्या योजनांची गरजही आहे, याबाबत काही वाद नाही. पण इथे प्रश्न वेगळा आहे. निराधार व्यक्ती, दिव्यांग बांधव यांच्यासाठी एकरकमी मोठी योजना तेवढी उपयोगाची ठरत नाही जितकं उपयोगाचं असतं दरमहा खात्यात येणारं अनुदान. कारण घर खर्च महिन्याला असतो, औषधं महिन्याला लागतात, फी, किराणा, बिलं सगळं महिन्याचं असतं. म्हणूनच मी म्हणते, जर 5-6 हजार रुपये मासिक अनुदान दिलं तर अनेक कुटुंबांना खराखुरा आधार मिळू शकतो. मोठी घोषणा 1 दिवसाची, पण मासिक अनुदान दररोज जगायला लागतं. मित्रांनो, आता आपण थकीत पैशांचा मुद्दा समजून घेऊया. जर एखाद्या लाभार्थ्याचे सगळे कागदपत्र पूर्ण असतील, KYC झालेली असेल, बँक खाते चालू असेल, तर त्याचे पैसे जे मागील महिन्याचे थकलेले आहेत ते वर्षाअखेरीस तरी खात्यात टाकायला अडचण काय आहे. कारण सरकारने त्या व्यक्तीच्या नावाने आधीच निधी मंजूर केलेला असतो. आणि मित्रांनो, हे पहिल्यांदाच होत नाही. पूर्वी इतर काही योजनांमध्ये सरकारनं 2 ते 3 महिन्यांचे, कधी कधी पूर्ण वर्षाचे पैसे वन टाइम पेमेंट म्हणून एकत्र दिलेले आहेत. मग प्रश्न असा आहे, जर तिथे शक्य आहे तर इथेच अडचण काय येते. हा पैसा कोणाचा उपकार नाही, तर लाभार्थ्यांचा हक्काचा पैसा आहे. मित्रांनो, आता आपण सिस्टम कुठे चुकते ते समजून घेऊया. काही ठिकाणी काय केलं जातं, घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर यावर 50% सवलत दिली जाते. सवलत देणं चांगलं आहे, पण त्याचा फायदा खरंच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय का. जर ग्रामपंचायतीने योग्य पद्धतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल केली, लोकांना समजावून सांगितलं, दारोदारी जाऊन कर गोळा केला, तर जो निधी जमा होईल तोच निधी दिव्यांग, निराधार यांना थेट मदतीसाठी वापरता येऊ शकतो. पण जेव्हा करच वसूल होत नाही तेव्हा सांगितलं जातं निधी नाही म्हणून पैसे देता येत नाहीत. मित्रांनो, ही चूक लोकांची नाही तर सिस्टीमची आहे. आणि ही सिस्टीम बदलणं खूप गरजेचं आहे, नाहीतर दरवेळी त्याच लोकांना त्रास सहन करावा लागेल. मित्रांनो, आता हे सगळं ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, समस्या काय आहेत हे सरकारलाही माहीत आहे आणि आपल्यालाही. म्हणून आज आपल्या मागण्या खूप साध्या आणि स्पष्ट आहेत. पहिली मागणी, ताबडतोब शासन निर्णय निघावा. दुसरी मागणी, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा करावेत. तिसरी मागणी, मासिक अनुदान वाढवावं, कारण आजच्या परिस्थितीत इतक्या कमी रकमेत कोणीही घर चालवू शकत नाही. आणि चौथी मागणी, थकीत रक्कम तात्काळ द्यावी, कारण हा कुठलाही उपकार नाही, हा लाभार्थ्यांचा हक्क आहे.
मित्रांनो, हे सगळं एकट्यानं बोलून होणार नाही. जोपर्यंत आपला आवाज एकत्र मोठ्या प्रमाणात पोहोचत नाही तोपर्यंत निर्णय होत नाहीत. म्हणूनच आज तुम्ही एक काम नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवा. आपण सगळे मिळून आवाज उठवला तरच बदल घडेल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर काही सेकंदात तुम्ही मोठा फरक करू शकता. लाईक करा. हे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होईल. शेअर करा. तुमच्या मित्रपरिवारात, गावात किंवा समूहात शेअर करा. ज्यांना या योजनांची माहिती हवी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. कमेंट करा. तुमचं मत, प्रश्न किंवा अनुभव आम्हाला नक्की सांगा. यामुळे इतरांनाही मार्गदर्शन होईल. आणि भविष्यातल्या अशा सरकारी योजना अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. प्रत्येक नवीन माहिती तुम्हाला लगेच मिळावी म्हणून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.